आज रविवार चिकन आणलं जाऊया. बोनलेग्स थाय चिकन म्हणतात म्हणे. स्वतःच साफ केलं, एकसारखे चांगले बारीक पीस काढल्यात आणि धुवून वगैरे माझ्याकडे दिल्यात. मी येताना ना तयार मसाले आणलेले काही चिकनचे, मालवणी मसालो माशाच्या कढीचं तर आणलेलं आहेच, पण तयार मसाले पण काय आहे आणलेले. तर धुवून दिल्या. तसं मग मी गॅसवर कढई ठेवलं आहे, 3 चमचे तेल घातलं. इकडचे कांदे खूप मोठे, तर हा ह्योच पांढरो कांदो मी अर्धो घातले, तर एवढं असं झालं. तर तो फोडणीक दिला आहे. 2 टमाटे बारीक चिरले, ते घातले. तसं छान हे झालं. टमाटो आणि कांदो भाजलो, पाणी सुटला. तसं ह्या वाटण आणलेले ना रेडीमेड, तर मी पाण्यात 2 चमचे घालून भिजत ठेवलेले. तर 2 पाकिटं घेतले मी ही, त्याच्यामुळे वाटीभर वाटण झालं. आता तर पाण्यात घालून भिजत ठेवचं असतं. तर त्या 10 मिनटं पाण्यात घालून ठेवले. जसं कांदो टोमॅटो भाजलो तसं तर वाटण घेतले आणि त्या 5 मिनटं परतून घेतले. छान परतला, तेल सुटायला लागला. तसा मालवणी चमचे 2 मसालो घातले, 2 चमचे. ते छान भाजून घेतलं. मग कलरसाठी बेडगीची आपली लाल कलरची मिरची पावडर ती घातली आणि सगळं छान परतून घेतलं. जसं छान भाजला परतला तसं मग चिकन साफ करून जाऊया दिलं ना बारीक तुकडे करून, ते घातले आणि ते सगळं या मसाल्यात चांगले घोळून परतून घेतले. नंतर ते काय झाकण ठेवलं आणि वाफेवर मस्त शिजून घेतलं आहे. इकडे जसा शिजू दिला तसं थोडंसं मीठ घातलं आणि पाणी उकळत ठेवलं आहे. कारण थंड पाणी नाही घालायचं याला, तर गरम गरम पाणी जगमधला घातलं आहे. त्याच्यात जसं आपण हवं तसा सुकं हवं तर पाणी कमी घालायचं, आणि जर रस्स्याचं हव्या तर पाणी 2-3 ग्लास घालायचं. तर मी 1-1.5 ग्लास घातलं आहे आणि परत सगळं शिजून घेतलं आहे. छान शिजला, उकळी येली तशी मग मी चिकन उकळला, छान झाला. तसं मग मी भाकरी टाकून घेतले नाचणीचे. त्याच्याबरोबर मी नाचणीचे भाकरी केले. नाचणीच्या भाकरीचं काही व्हिडिओ केलं आहे नाही, हे जरा वेगळा केला आहे. मी रोजच्या मालवणी पद्धतीने नाही केलं. तर तयार मसाल्याचं म्हटलं बघू कसा होता आता, म्हणून ते असं केलं आहे. तर असं ह्या तयार मसाल्याचं चिकन छान झाला. पण आपलं मालवणी मसाला ह्यो घातलोच मी, कारण त्याच्याशिवाय आपल्या चिकनला चव नाही. मालवणी मसाला ह्यो होयोच. त्यामुळे चिकन खूप छान झाला. भाकरीबरोबर छान लागा होता. असा चिकन करून बघा. तुमका तर त्या मसाल्याचा रेडीमेड नाव हवे असाल तर तसं कमेंटमध्ये म्हणा मका. मी त्या कुठतो मसाला वापरले तो सांगते तुमका. पण मालवणी मसाला आपलं होयोच घरगुती. तर त्याच्यामुळे ते का अजून टेस्ट आली आणि वाटण्याचं आपलं वेळ वाचलो. म्हणजे बॅचलर लोक पण असं चिकन करू शकतात आणि जास्त वाटण मिठाण नको तर पटकन करू शकतात. कुठे हॉस्टेलमध्ये कुठे रूममध्ये एकटे राहत असतात असे जण. तर असं ह्यो मसाला खूप चांगला छान चिकन झालं. तर असं चिकन करा तुम्ही आणि आवडतं तुमका तर. आणि आवडलात तर माझं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.